सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे। या वादादरम्यान मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटील आणि आमदार राजू खरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे। राजन पाटील आणि माझ्यावर गंभीर आरोप करण्यासाठी उमेश पाटील यांनी एका महिलेला चक्क 50 लाख रुपयांची ऑफर दिली असा खळबळजनक दावा मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी जाहीर सभेत केलाय। इतकेच नव्हे तर त्या महिलेने स्वतः माझ्या ऑफिसमध्ये येऊन हा संपूर्ण खुलासा केला असेही यशवंत माने यांनी यावेळी स्पष्ट सांगितले। माने यांच्या या आरोपामुळे मोहोळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। परंतु दुर्दैवाने तुमचंच नाही परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये भूलथापा पाडणारी माणसं राजनजी पाटील मालक यशवंत माने यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांच्या आरोपाला मतदार सुद्धा भुलले गेले। मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे। आज बोलण्याचा उद्देश एकच आहे माझा। 12 महिने पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला बोलतो। जे मध्यंतरी त्यांच्या स्टेजवरती मालकांवरती आमच्यावरती टीका करते एक भगिनी आपली होती विज्वलाताई थिटे, तुम्हाला त्यांचा एक किस्सा सांगतो। तुम्हाला मालक मला म्हटले बोललो असतो तर बोलून दिलं नसतं, परंतु एक गोष्ट सांगतो की खोटी माणसं किती बोलतात, खोटं बोलण्यासाठी काय करतात। म्हणजे जी टीम जी होती ना कशा पद्धतीने खोटी बोलत होती त्याचे तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला। 25 ऑक्टोबर 2024 रोजी माझ्या पुतण्याचे एक पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं। त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले। त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई काय काम आहे तर या म्हटलं। ते म्हटले मला तुम्हाला भेटायचंय। मी म्हटलं ताई उद्या मी पुण्यात येणार आहे त्यावेळेस भेटो। माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी या, त्यांना ॲड्रेस पाठवला। ते 4च्या दरम्यान माझ्याकडे आले। आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं, बघा त्यात भगिनीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे। मी खोटं बोलत नाही। त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता, त्यांना बोलू शकता, मीडियावाले जाऊन विचारू शकता। मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला? ते म्हटलं तर तुमच्यावरनी काय बोलायचं म्हणून आलंय की तुम्ही मला काहीतरी द्या, मी तुमच्यावर बोलणार नाही। मी म्हटलं तर तुम्हाला काय देऊ, माझ्यावर बोलायसारखं आहेच काय तुमच्यावरती? पण ती म्हटली काय बोलणार, बोलण्यावर काय असतंय म्हणली, पुढची माणसं ऐकतात म्हणली काय जरी नसेल तर। मग मी म्हटलं चला ऐकून घेऊ या महिलेच्या डोक्यामध्ये काय विषय। या सुज्ञ जनतेने ज्याच्या डोक्यावर केस नाहीत त्या डोक्यातल्या माणसांनी त्यांना असं सांगितलं की 50 लाख रुपये देऊन 1 महिना फक्त आमच्या स्टेजवरती या आजी माझी आमदारावरती आरोप करणे। मग मी विचारलं ते आरोप न करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंटवरती 10 लाख रुपये मला पाठवा। बघा खोटं सांगत नाही, मीडिया समोर चालू आहे। विठ्ठलाकडे तोंड करून सांगतो यशवंत माने खोटं कधी बोलत नाही आणि 1 वर्षानंतर बोलतोय। त्याच वेळेस जर मी बोललो तुम्ही म्हणला असता एखाद्या महिला भगिनीची तुम्ही इज्जत काढताय, तिच्यावर तुम्ही आरोप करताय। आता कुठलं माझं निवडणूक नाही, माझं इलेक्शन नाही। मी तुम्हाला 1 वर्षानंतर सत्परिस्थिती सांगतो की खोटं बोलणारी टीम आहे आणि खोटं असणाऱ्या गोष्टी पैसे देऊन विकण्यासाठी लावणारी ही माणसं आहेत। त्या भगिनीला 50 लाख रुपये देऊन लावलेले तुम्हाला सांगतो। तुम्ही मीडियावाल्यांनी त्या भगिनीला जाऊन विचारायचं की आमदार यशवंत मानेंच्या ऑफिसवर तुम्ही गेलता का, तुम्ही ही डिमांड केली का, तुम्ही या ठिकाणी 50 लाख तुम्हाला ऑफर आली होती का, ते तुम्ही विचारून घ्या। अशा पद्धतीचं राजकारण या मोहोळ मतदारसंघामध्ये केलं गेलं आणि या अशा चुकीच्या भूलथापाला आपण खरं समजलं गेलं। तर बघा मी ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या 100% बोललेलं की नाटाळ चौकडी जी येते ना ह्याला बंद करायचं काम करून टाका आणि हा पैसे देऊन आरोप करायला लावतोय किंवा स्वतः बी आरोप करतोय। आणि तुम्हाला मीडियावाल्याला सांगतो तुम्ही लगेच माझं भाषण झालं, मालकाचं भाषण झालं, त्या भगिनीला फोन करायचा आणि यशवंत माने बोलला ती खरं आहे का खोटं एवढंच विचारायचं। NTV न्यूज मराठी सोलापूर।